पाटणामध्ये नियुक्ती पत्र वाटप करताना एक महिला डॉक्टरचा हिसाब काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विरोधी पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत असताना भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी नितीश कुमार यांचं समर्थन करत हिजाब पूर्ण भारतात बॅन झाला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हिजाबवर बंदी घालावी अशी मागणी हरिभूषण यांनी केली आहे। हरिभूषण म्हणाले, हिजाबच्या नावाखाली फक्त दहशतवाद फोफावत आहे। दहशतवादी हल्ले करून दहशतवादी हिजाब घालून पळून जातात। ज्याला हिजाब घालायचा आहे त्यांनी पाकिस्तानात जावं। मुख्यमंत्री नितीश कुमार माफी मागणार नाहीत असे ते म्हणाले। महिला डॉक्टरचा हिजाब ओढून त्यांनी बरोबरच केला आहे। हिजाब घालून नियुक्ती पत्र घेण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टरने बिहार सोडलं पाहिजे। ती चेहरा लपवून नियुक्ती पत्र घेण्यासाठी गेली होती असं देखील हरिभूषण ठाकूर बिचौल म्हणाले। भाजप नेत्याच्या वक्तव्यानंतर वातावरण खूप तापलं आहे। आरजेडी नेते मुकेश कुमार रोशन यांनी बचौल यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणले, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांना तात्काळ अटक करा असं देखील कुमार रोशन म्हणाले।